आज आहे एकादशी आणि एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुखाचा आणि मंगलमयी जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आशा करते तुम्ही स्वस्त असाल, मस्त असाल आणि मजेत असाल. तर नमस्कार, मी आहे कल्याणी आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आत्ता पूजा झाली, आता नामस्मरण करते. नामस्मरण करून झालं की एखादं स्तोत्र, मंत्रपठण वगैरे करायचं. तर मग छान अशी पूजा झाली करून. आणि आज आहे माझा एकादशीचा उपवास. सकाळी सकाळी देवपूजा वगैरे करून झालं की मन पण खूप किती प्रसन्न होतं ना. पण तसं म्हणायला गेलं तर माझी काही पूजा सकाळी सकाळी काही झाली नाही, कारण सकाळचं सार्थकला स्कूलला पाठवायचं होतं, त्याचा डबा वगैरे करून द्यायचा होता. मग त्याच्यामुळं सकाळची काही पूजा होत नाही. बाय चान्स कधी तर एखादी दिवशी सुट्टी वगैरे असेल स्कूलला तर होती पूजा, नाही तर अशी होत नाही. 9:30च्या पुढंच असतो काटा. पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आता मी आले दुपारचा स्वयंपाक करायला. सकाळी नाश्त्याला जास्त काही केलं नव्हतं. काल इडली बनवलेली तर त्याचं बॅटर शिल्लक होतं. तर सार्थकला आज डब्यामध्ये आप्पे द्यायचे होते, तर त्याचे आप्पे करून दिले. आणि बाकीच्यांना काय चहा चपाती पाहिजे होती तर त्यांनी तीच खाल्ली. माझा उपवास असल्यामुळं मी काही खाल्लं नाही म्हणण्यापेक्षा मी काही चहा पण घेतला नाही. कारण आता अलीकडं असं व्हायला लागले की चहा घेतलं की एकतर चहा प्यायची सवय नाही, म्हणजे मी ती पूर्णपणे मोडलेलीच आहे चहा प्यायची सवय. कधीतरी चहा घेतला तर मला आता ते जळजळायला चालू होतं. त्याच्यामुळं म्हटलं नको. स्वयंपाकाला बनवायचं होतं मला शेवग्याच्या शेंगाची आमटी. शेवग्याची शेंग मी शिजत घातलेली, जरा मोठ्या शेंगा होत्या, त्याच्यामुळं शेवग्याची शेंगा अगोदर शिजवून घेतली आणि त्याच पाण्यासहित मग त्याची आमटी पण बनवून झाली ना. आता करायच्या होत्या चपात्या, म्हणून किचन ओटा पुसून घेतला आणि म्हटलं आता लागली चपात्या बनवून घेऊ. चपाती बनवून झाल्या की मग असा स्वयंपाक पण झाला माझा. भांडी वगैरे पण घासून झाली. आणि आजचं वातावरण असं आहे की थोडं उन्हाचंच आहे. 2 दिवस झाले आता पूर्णपणे पाऊस उघडलेला आहे आणि ऊन पडलेलं आहे. आणि आता मी करत आहे माझ्यासाठी खिचडी. तर आमच्या दीदींचा फोन आलेला तर मी त्यांच्यासोबत गप्पा मारत होते. असंच काहीतरी दोघींचं बोलणं चालू होतं आणि काहीतरी जोक झाला, तर त्याच्यामुळं ते हसू कंट्रोल होत नव्हतं. तो मी काही शूट ह्याच्यामध्ये घेतला नाही. तर स्वयंपाक करता करता किंवा काम करता करता असा फोन चालू झाला तर आमचं बोलणं काही लवकर थांबत नाही. आणि आता एक ड्रेस शिवायचा होता म्हणजे काल झालेला अर्धा ड्रेस शिवून आणि थोडे कट्स मारायचे राहिलेले, त्याच्यामुळं तो ठेवलेला. तर झाला ड्रेस शिवून. सार्थक चित्तामध्ये लुडबुड झालेली, त्याला प्लेन बनवून पाहिजे होतं. मला येत नव्हतं बनवायला, पण कसं तर करून दिलं प्लेन त्याला. जेव्हा करून दिलं त्यावेळेस तो शांत बसला. आणि आता इथं मी शिवत आहे स्वामींच्यासाठी वस्त्र शिवायचं होतं मला. 4-5 वस्त्र शिवायची होती, मग तेच करत बसलेले. खरं तर दुसरा ड्रेस शिवायचा होता, पण म्हटलं ते राहू दे. 4 वाजलेले आत्ता, 4:45 तर मला ह्याच्यातच झाले. दुसरा ड्रेस शिवायचा आहे, तो मी नंतर शिवेन, म्हणजे उद्याच्याला. बाहेरचे कस्टमरचे 2 ब्लाऊज शिवायला आलेले, त्याच्यासाठी म्हटलं आता जास्त वेळ करायला नको. असा झाला स्वामींच्यासाठी छान असा वस्त्र पण शिवून झालेलं. आता 4:45 वाजलेले, म्हटलं आता राहू दे, आता ठेवूया तसंच, कारण ट्युशनला सोडायचं टाईम झालेलं त्याचं. मग कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय.